बार्शी शहरातील एसके पॅलेस हॉटेलमध्ये दारूचे बिल न भरल्यामुळे वाद झाल्याने हॉटेलच्या मॅनेजरवर हल्ला करण्यात आला। हॉटेलचे वेटर विकी शंकर कदम यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। ही घटना 23 जुलै रोजी सायंकाळी 5:45 वाजता घडली। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे, ज्यामुळे पोलिसांना तपासात मदत होण्याची शक्यता आहे। 23 जुलै रोजी सायंकाळी 5:45 वाजता एसके पॅलेस हॉटेलमध्ये तथागत मस्के आणि निखिल ननवरे हे दोघे आले होते। दारू पिल्यानंतर बिल भरण्यास नकार दिला आणि मॅनेजर महेश अंधारे यांना धमकी दिली की हॉटेल चालू ठेवायचं असल्यास 20,000 रुपये खंडणी द्यावी लागेल। यानंतर सागर ओहोळ आणि समर्थ वस्ताद यांना बोलावून महेश अंधारे यांना मारहाण करण्यात आली। सागर ओहोळ यांनी दारूच्या काचेच्या बाटल्यांनी मॅनेजरच्या डोक्यावर हल्ला केला, ज्यामुळे त्यांना गंभीर इजा झाली। हॉटेलचे अंदाजे 20,000 रुपयाचे नुकसान झाले। पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली टीमने गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे। आरोपीवर भारतीय न्याय संहिता BNS 2023च्या कलम 109(1), 115(2), 324(4), 308(3), 3(5) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हॉटेलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे। या फुटेजमध्ये आरोपींनी केलेल्या मारहाणीचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्टपणे दिसून येतो। पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून त्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे। पोलीस अधिकारी संपूर्ण तपास करत असून आरोपींच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरू केली आहे। बार्शी पोलीस ठाण्याच्या तपासावर सर्वांचे लक्ष लागून आहे। पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत आणि लवकरच अटक करण्याची अपेक्षा आहे। हॉटेल मॅनेजर महेश अंधारे यांच्यावर उपचार सुरू आहे। या घटनेमुळे बार्शी शहरात खळबळ उडाली आहे।